की होती हुई क्या अब मुराद पुनराज। सांजा ताट भर घेऊन ये मज आरती पूजन मग करी। ठेवून तेथेच पूजा संभारा जोग तात्काळ गेले माघारा। परतले सवे घेऊन शिरा सर्वा पुरा अविलंबे। पुढे झाली दुपारची आरती आधीच आणिले नैवेद्य भक्ती। ताटे येऊ लागली वरती बाबा तै वदती निज भक्ता। आहे आजीचा दिवस बरवा वाटे सांज्याचा प्रसाद व्हावा। आणवा म्हणती सत्वर मागवा सकळांनी सेवावा यथेष्ट। मग भक्तांनी जाऊन आणली सांज्याची 2 बगोणी भरली। लखमी चंदासी भूकही लागली पाठही भरली होती पै। पोटात भूक पाठीस कणकण तेणे लखमी चंद अस्वस्थ मन। बाबांच्या मुखी तै येई जे वचन श्रोती अवधान देईजे। भूकावे चाले नामती चिंतावरती तो पडला। इकडे आड तिकडे विहीर दोलायमान मनी अस्थिर। परी साठ्यांचा आग्रह फार केला निर्धार दर्शन। दुपारची आरती करीतो नित परी आधी ग्रामदेव समस्त। पूजूनी मशिदीत जातसे ऐसा तयाचा नित्यक्रम। एके दिसी चुकला हा अनुक्रम खंडोबाच्या पूजेचा अतिक्रम। घडला परिश्रम करिताही पूजा कराया केला यत्न। द्वार न उघडे करिता प्रयत्न म्हणून ती पूजा तैसीच वगळून। आला तो घेऊन आरती तेव्हा बाबा वदती तयाला। पूजेत त्वा आजला खंड पाडिला पूजा पावल्या सर्व देवाला। एक राहिला पूजेविण जाती करून ये मग येथे। मेघावदे दार बंद होते उघडू जाता उघडे ना ते। वगळणे पूजेते भाग आले बाबा वदती जातू पाहे। दार आता उघडे आहे मेघा तात्काळ जाय लवला आहे। अनुभवला हे बोलाचा खंडे इवलेसे जळ घाली। सकळ गात्री शिरप्रधान करी तयावरी लव जळ सिंचन। ते पूर्ण स्नान केलिया समान हे तरी मान रे इतुके। बरे म्हणून कलश उचलिला श्री ओतता प्रेमा जो दाटला। हर गंगे म्हणून तो रिचविला सबंध ओतिला अंगावर। मेघास अत्यंत आनंद झाला माझा काही न दुर्गम। सर्वची सुगम क्रमे क्रमे बसता उठता वार्ता करिता। सकाळा दुपारा फेरिया फिरता भक्त श्रद्धा स्थैर्य धरिता। इप्सितार्था संपादी परी ऐसी काही खुनी। निघे मेघा मशिदीतुनी दीक्षित वाड्यात स्नान सारुनी। नामस्मरणी निमग्न धूत वस्त्रे अंग पुसून। शिळेवरी उभे राहून टुवाल डोईवर घेऊन। करीत स्मरण साईंचे नित्यनेमा अनुसरून। शिरोभाग आच्छादून करीत असता नामस्मरण। लिंगदर्शन जाहले चालले असता नामस्मरण। आजचिका व्हावे लिंगदर्शन ऐसे जो दीक्षित विस्मयापन्न। मेघा सुप्रसन्न सन्मुख म्हणे मेघा पहा काका। लिंग बाबांनी दिधले विलोका काका पावले सविस्मय हरिखा। लिंग विषेखा देखुनी रूपरेखा आकार लक्षणी। आले ध्यानी जे पूर्वक्षणी तेच ते लिंग पाहूनी तत्क्षणी। दीक्षित मनी सुखावले असो पुढे मेघाचे हातून। त्रिशूळ लेखन होऊनी पूर्ण छबी सन्निध लिंग स्थापन। साईंनी करवून घेतले मेघास आवडे शंकर पूजन। करून शंकरलिंग प्रदान केले तद्भक्तीचे दृढीकरण। नवलविंदान साईंचे ऐसी काय एक कथा। सांगेन ऐशा अपरिमिता परी होईल ग्रंथ विस्तरता। म्हणून श्रोता क्षमा कीजे तथापि तुम्ही श्रवणोत्सुक। म्हणून कथीन आणिक एक पुढील अध्यायी साईंचे कौतुक। याहून अलौकिक दिसेल होऊन हेमाड साईंसी शरण। करवी साई चरित्र श्रवण होईल तेणे भवभय हरण। दुरित निवारण सकळांचे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते। भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते। दृष्टांत कथनम नाम 28तमोऽध्यायः संपूर्णः।
श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज